ते 4 दिवस झालेले आहेत मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस आहे आणि कुठे कुठे तर खूपच पावसाने डेंजर हालत केलेली आहे। तर तुम्हाला माहितीच असेल, न्यूजमध्ये पण पाहत असाल आणि जेवढा दिसतो ना त्यापेक्षा भयंकर पाऊस चालू आहे फ्रेंड्स। आजूबाजूला खूप आमच्याकडे पाणी साचलेलं आहे। आम्ही कसे उंच ठिकाणी राहतो म्हणून एवढा पाण्याचा आम्हाला काही त्रास नाहीये आणि शेतं वगैरे भरली, नद्या तर ओव्हरफ्लो झालेल्या आहेत डायरेक्ट। आता काय पावसाने कहरच केलेला आहे, आला तर दिवाळी, नाही आला तर मग रामराम असा आहे मुंबईचा पाऊस। तर फ्रेंड्स संध्याकाळ झाली पण पाऊस काय थांबत नाही, आता खूपच जोरात चालू आहे। तर असं आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे। तर तुमच्याकडे कसं आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा। आणि मुंबईच्या पावसाचं तर काय सांगूच नाही शकत, किती दिवस झाले मस्त असा ऊन होता, असं वाटत होतं का पावसाळा चालू आहे आणि आता पावसाने जोर घेतलेला आहे। तर इथे मी आता घेतलेली आहे मस्त कलेजी क्लीन करून, म्हणजे स्वच्छ धुवून घेतली आहे। तिला आता मॅरिनेशन करून ठेवते, एका बाउलमध्ये टाकून घेते, ॲड करून घेते आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये मी क्लीन करून घेतलेली आहे, तिला साफ करून घेतलेली आहे। याच्यात घातलेली मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, हळद आणि गरम मसाला आणि थोडा घरगुती मसाला, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। आपण याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा ॲड करू शकतो, पण आता कसं पावसाचं वातावरण आहे, गारवा आहे, त्याच्यामुळे मी लिंबाचा रस आहे तो स्किप केले, अवॉइड केलेला आहे। तर छान मिक्स करून झालेला आहे। तर आता 10 ते 15 मिनिटं मी झाकण ठेवू। A few moments later. कढईतलं तेल गरम होताच मी याच्यामध्ये खडे मसाले ॲड केलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे थोडंसं जिरं ॲड करते, अर्धा चम्मच, आणि लगेच इथे कोथिंबीर सुद्धा ॲड करून घेते आणि चांगली तेलावर फ्राय झालेली आहे। त्याचबरोबर इथे मी कांदा टोमॅटो तोही लगेच ॲड करते आणि कारण तेल एकदम मस्त गरम झालेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे मी परत, आणि आता हे चांगलं कांदा टोमॅटो फ्राय होईपर्यंत मी परतून घेते। कांदा टोमॅटो पाहू शकता मस्त असा फ्राय झालेला आहे आणि म्हणजे नरम झालेला आहे, कलर सुद्धा कांद्याचा चेंज झालेला आहे। याच्यात मी गरम मसाला, हळद हे मिक्स करून घेते तेलामध्ये, त्याच्याबरोबर अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा ॲड करते। तर मी याच्यात मिरची सुद्धा ॲड केलेली आहे, जर तुम्हाला स्किप करायची असेल तर करू शकता। थोडंसं स्पायसीपणा ह्या भाजीला पाहिजेच, त्याच्यामुळे मग त्याचा उग्र स्मेल असतो तो येत नाही। तर आता मी अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा चांगली मिक्स करून घेते, म्हणजे चांगलं फ्राय करून घेते आणि सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। तर चांगलं फ्राय झाल्यानंतर मग इथे मी लगेच घरगुती मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी मिरची पावडर सुद्धा ॲड केलेली आहे। आता हा मसाला चांगला मिक्स करून घेते जोपर्यंत तेल चांगलं सुटत नाही। अगोदरच आपल्या भाजीला तेल भरपूर असं बरेसर आहे आणि मसाला चांगला आपला परतून नाही होत तोपर्यंत चांगला मिक्स करून घेते। तर आपला मसाल्याचा कलर पाहू शकता छान असा झालेला आहे। जी मॅरिनेशन केलेली होती कलेजी ती आता मी ॲड करून घेते भाजीमध्ये। तर आता छान अशी मिक्स करून घेते। जेवढं आपण चांगलं मिक्स करू ना, म्हणजे जेव्हा कोणतीही भाजी कच्ची असते तेवढी एकत्र झाल्यानंतर मग तो मसाला पूर्ण मुरतो आपल्या भाजीमध्ये। जर आपण असंच वरती झाकण ठेवलं ना मग ते मुरण्याची शक्यता थोडी कमी असते, कुठे मसाला लागतो कुठे नाही। तर इथे पाहू शकता मी कशी व्यवस्थित अशी मस्त मिक्स करून घेते भाजी। आणि कलेजी बोला तर एकदम सॉफ्ट असते, तर त्याच्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करायची। वरनं मी शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, जो आपण अद्रक लसणाच्या पेस्टची वाटी होती त्याच्यातलं पाणी, अजून पाणी मी याच्यामध्ये ॲड करते कारण आपल्या याच्यामध्ये टेटी सुद्धा आहे, कलेजी टेटी, तर ती चांगली शिजली पाहिजे त्याच्यासाठी। कारण नॉनव्हेज भाजी ही चांगली शिजण्यासाठी याला पाण्याची आवश्यकता असतेच। तर पाहू शकता मी पुरेसं असं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं वरून खालून मिक्स करून घेते अलटी-पलटी करून। आणि कलर पाहू शकता, कोथिंबीरची तरी तर किती मस्त वाटते ना। आता भाजीला छान उकळी येऊन देते। तर फ्रेंड्स पाहू शकता भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे। तर मी परत एकदा मस्त चमच्याच्या साहाय्याने एकत्र अशी करून घेते आणि वरून ठेवते झाकण आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे कारण आपली कलेजी टेटी चांगली शिजली पाहिजे, कलेजी लपेटा। तर
कलेजी एकदम सॉफ्ट आहे, ती पटकन शिजते, पण जी टेटी असते तिला थोडा वेळ लागतो कारण ती हार्डमध्ये असते. त्याच्यामुळे मी वरती ठेवलेलं आहे पाणी. आता 10 ते 15 मिनटं चांगले शिजवून घेणार आहे मी मीडियम फ्लेमवर. जास्त फास्टही नाही, जास्त बारीकही नाही. थोडंसं बाहेर जाऊया, आपलं जेवण होतं तोपर्यंत. तर पाऊस बघा कसा मस्त भयंकर चालू आहे आणि मला पाऊस मस्त वाटतो कारण आपण खाली उतरतच नाही. हा बघा, तुम्हाला पाईपाच्या साह्याने दिसत असेल का पाऊस कसा चालू आहे आणि मस्त गार झालेला आहे. खूप गरमी होत होती आणि आता 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर खरं सगळ्यांना बरं वाटत असेल. तुम्हाला कसं वाटतं? कारण पाऊस पडतो, पावसाळा चालू आहे असं वाटतच नव्हतं. आता कंटिन्यू पाऊस चालू आहे 2-3 दिवस, त्याच्यामुळे जरा गारवा पसरलेला आहे सगळीकडे. नाहीतर थोडा वेळ पाऊस येऊन गेला का लगेच गरमी चालू व्हायची. आणि आपण किचनमध्ये काम करतो तर आपलं काय गरमीचं सांगूच नाही शकत, एवढी गरमी असते. तर बाजूला चपात्यासुद्धा माझ्या झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर आता तुम्हाला दाखवते मी. तर आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे फ्रेंड्स आणि आता हिला मी तुम्हाला दाखवते. ही बघा अशा प्रकारे चांगली शिजलेली आहे. तर अजून हिला मी छान अशी उकळून घेणार आहे व्यवस्थित, कारण आपल्याला ग्रेव्ही आहे ही नॉर्मल अशी ठेवायची आहे. याच्यात पाणी जरा भरपूर दिसतो, ग्रेव्ही जरा जास्त दिसते. त्याच्यामुळे मी अजून ग्रेव्ही चांगली आटवून घेणार आहे, कारण आपल्याला नॉर्मल ग्रेव्ही ठेवायची आहे आपल्या भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी. तर पाहू शकता फ्रेंड्स, एवढी अशी ग्रेव्ही राहिलेली आहे आणि ही ग्रेव्ही जशी थंड होईल ना गॅस बंद केल्यावर तशी अशी तिला थिकनेसपणा जास्त येतो आणि तसा कलेजी लपेटा खाण्यासाठी खूप सुंदर लागतो, चमचमीत लागतो. जर तुम्ही कधी नसेल खाल्ला तर ट्राय करून बघा. आणि आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते, कारण अगोदर मी मीठ मॅरिनेशनसाठी घातलेला होता. तर आपली कलेजी पाहू शकता मस्त अशी शिजलेली आहे. म्हणजे समजायचं का जेवढं त्याच्यामध्ये आहे टेटी कलेजी वगैरे जे काही आहे ते सगळं चांगलं शिजलेलं आहे. आणि आता करते गॅस बंद. त्याच्या अगोदर मी कोथिंबीर पेरते मस्त आणि गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करते मी इथे. छान अशी आपली कलेजी लपेटा आणि किती दिसते बघा मस्त अशी चमचमीत ना, जास्त तेलही नाही, असं एकदम मीडियम याच्यामध्ये. आणि वाटतं ना रेस्टॉरंटसारखी फील. बरोबर चपाती आणि थोडासा मस्त कांदा, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे मी. तर चला या फ्रेंड्स सर्वांनी जेवण करायला. तर हे आहे आमचं संध्याकाळचं डिनर, म्हणजे रात्रीचं जेवण. तर तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आपण भाकरसुद्धा खाऊ शकतो तांदळाची, आमच्याकडे तांदळाच्या भाकरी खातात, त्याच्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी चपाती बनवलेली आहे म्हणून मी चपाती दाखवते. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडलीच असेल, कलेजी लपेटा रेसिपी. तर नक्की कमेंट्स करा आणि हा आपल्या चॅनलवर नवीन कोण आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा फ्रेंड्स, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कशी वाटते रेसिपीची तेही नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. बाय.